श्री स्वामी समर्थ. नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी पूजा कशी केली, कुठला नैवेद्य दाखवला, तसेच स्वामींची कुठली सेवा केली हे मी आज सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले मी सकाळी उठून नैवेद्य बनवून घेतला. तर नैवेद्यामध्ये मी आज काय काय बनवलं हे आपण बघूया. तर नैवेद्याची सुरुवात मी स्वामींना आवडणाऱ्या बेसन लाडूपासून केली. तर बेसन लाडूसाठी मी सर्वात पहिले पॅनमध्ये तूप घालून घेतलं. तूप मेल्ट झालं की त्यामध्ये बेसन घालायचं. इथे मी बेसन चाळणीने चाळून घेतलं, म्हणजे बेसनाच्या गुठळ्या होत नाहीत. आता मी हे बेसन तुपामध्ये छान खमंग सुगंध येईपर्यंत 7 ते 8 मिनिट भाजून घेणार आहे. बेसन भाजत असताना सतत स्पॅच्युला किंवा सराट्याने एकसारखं मिक्स करत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाही आणि बेसन व्यवस्थित भाजल्या जाते. तर इथे आपलं बेसन छान भाजून झालं आहे. आता मी हे बेसन एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. इथे मी सर्व बेसन एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. बेसन थोडं कोमट झालं की यामध्ये बारीक तळलेली साखर घालायची. आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालायचे. वेलची पूड घालूया आणि हे सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बेसन थोडंसं गरम आहे, त्यामुळे शक्यतो चमच्यानेच मिक्स करायचं. इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 10 मिनिट हे झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं लाडूसाठीचं सारण तयार आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊया. हे लाडू अगदी सहजपणे बनवून तयार होतात. तर इथे आपला एक लाडू बनवून झाला आहे. तुम्ही बघू शकता लाडूला छान तूप सुटत आहे. तर या प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊया. तर इथे आपले स्वामींच्या आवडीचे बेसन लाडू तयार आहेत. यानंतर आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया. इथे मी तुरीची डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मी इथे प्लेन साधं वरण बनवणार आहे, त्यामुळे मी इथे डाळ शिजवतानाच त्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेतली आहे. आता हे डाळ आणि तांदूळाचे डबे कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकर होतो तोपर्यंत आपण भज्यांसाठी बॅटर भिजवून घेऊया. इथे मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओवा घालायचा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भज्यांसाठी मीडियम कन्सिस्टन्सी असणारं भज्यांचं बॅटर बनवून घेऊया. इथे आपलं भज्यांचं बॅटर बनवून तयार आहे. आता आपण हे झाकून ठेवूया. त्याचबरोबर इथे मी चपातीसाठी कणिक भिजवून घेतली आहे. आता नेक्स्ट आपण पावट्याची रस्साभाजी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. या वाटणासाठी इथे मी कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक भाजून घेतलं आहे आणि ते पाणी न घालता बारीक वाटून घेतलं आहे. इथे मी भाजीसाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. मोहरी जिरं तेलामध्ये छान फुटलं की त्यामध्ये तयार केलेलं मसाल्याचं वाटण घालायचं आणि हे वाटण 3 ते 4 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचं. इथे आपलं वाटण परतून झालं आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले घालूया. सुक्या मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आणि हे मसाले अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचे.
इथे आपले मसाले तेलामध्ये छान परतून झाले आहेत। आता आपण यामध्ये पावटा घालूया आणि पावटा मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचा। पावटा छान परतून झाला आहे। आता आपण यामध्ये 2 कप गरम पाणी घालूया, मिक्स करायचं। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालायचं, मिक्स करून घेऊ। आणि आता भाजीवर झाकण ठेवून पावटा शिजेपर्यंत 9 ते 10 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची। आता आपण झाकण काढूया आणि भाजी शिजली का चेक करूया। तर इथे आपले पावट्याचे दाणे छान नरम शिजले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आता नेक्स्ट आपण पत्ताकोबीची सुकी भाजी बनवून घेऊया। त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवली आहे, त्यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालूया। मोहरी जिरं तेलामध्ये छान तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घालायची आणि ही मिरची 2 ते 3 मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायची। मिरची छान परतून झाली आहे। आता आपण हळद घालूया, मिक्स करून घेऊ। आणि आता यामध्ये बारीक कट केलेली पत्ताकोबी घालायची। ही पत्ताकोबी तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता भाजीमध्ये गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं। परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवूया आणि आता पाणी न घालता 8 ते 9 मिनिट भाजी छान शिजवून घेऊया। झाकण काढून अधेमध्ये भाजी चमच्याने मिक्स करत राहायची, म्हणजे ती करपत नाही। तर इथे आपली पत्ताकोबीची भाजी तयार आहे। कोथिंबीर घालूया। आता नेक्स्ट आपण चपाती करून घेऊया। चपातीसाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की त्यावर चपाती घालायची आणि चपाती छान भाजून घेऊया। इथे आपली चपाती बनवून तयार आहे। या प्रकारे आपण सर्व चपात्या करून घेऊया। दुसऱ्या बाजूला आपला कुकर झाला आहे। आता आपण वरण पातळ करून घेऊया। तर आपण इथे डाळ पहिल्यांदा लोणवून घेऊया। डाळ छान लोणवून झाली आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये पाणी घालून वरण पातळ करून घेऊया। इथे आपलं वरण पातळ करून झालं आहे। आता आपण वरण उकडून घेऊया। इथे आपल्या वरणाला छान उकळी आली आहे। आता आपण आणखी 2 ते 3 मिनिट वरण उकडून घेऊया। इथे आपलं वरण तयार आहे। आता आपण भजी तळून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी घालायची। आता ही भजी आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया। इथे आपली भजी तळून झाली आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रकारे आपण सर्व भजी तळून घेऊया। तर इथे आपला संपूर्ण नैवेद्य बनवून तयार आहे। आता आपण पूजेची मांडणी करून घेऊया। सर्वात पहिले इथे मी एक दिवा लावून घेतला आहे। त्यानंतर स्वामींसाठी आसन ठेवायचं। त्यानंतर आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो ठेवायचा। इथे माझ्याकडे फोटो आहे।
इथे मी फोटोला गुलाबजलने छान पुसून घेतला आहे आणि त्याची मांडणी करून घेतली। त्यानंतर आता आपण स्वामींच्या फोटोला स्वामींना आवडणारं हिना अत्तर लावूया। जर आपल्याकडे मूर्ती असली तर आपण मूर्तीचा अभिषेक करतो। माझ्याकडे मूर्ती नाही आहे म्हणून मी अभिषेक नाही केला। इथे मी छान अत्तर लावून घेतला आहे। आता स्वामींना चंदन आणि अष्टगंध लावूया। हार घालून घ्यायचा, फुलं असल्यास फुलं वाहून घ्यायची। इथे मी स्वामींना छान हार घालून घेतला आहे। फुले असल्यास स्वामींना पिवळ्या रंगाची फुले वाहायची। स्वामींना पिवळ्या रंगाची तसेच चाफ्याची फुले खूप आवडतात। त्यानंतर मी इथे धूप लावून घेतली। यानंतर एका बाजूला फळे ठेवून घेऊया। इथे मी 5 फळे ठेवली आहेत। यानंतर मी ड्रायफ्रूट्स आणि खडीसाखरचा नैवेद्य दाखवून घेतला। यानंतर मी स्वामीचरित्र सारामृतचं पठण करणार आहे म्हणून मी इथे स्वामीचरित्र सारामृत ठेवून घेतलं आहे। यानंतर एका बाजूला मी जपमाळ ठेवून घेतली आहे। तर इथे मी अतिशय साध्या पद्धतीने माझ्याकडे जेवढं सामान होतं त्यामध्ये पूजा मांडणी करून घेतली आहे। नैवेद्य आपण ऑलरेडी बनवून घेतला आहे। आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊया। सर्वात पहिले इथे मी भात वाढणार आहे। त्यानंतर त्यावर वरण वाढून घेऊया। थोडंसं तूप घालायचं। त्यानंतर बेसन लाडू ठेवूया। स्वामींना बेसन लाडू खूप आवडतात। त्यानंतर चपाती वाढून घेऊ। मीठ आणि लिंबू ठेवायचं। त्यानंतर 2 भाज्या ठेवूया, एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी ठेवूया। वरण ठेवूया आणि एका बाजूला भजी ठेवूया। वरणावर तूप घालायचं। तर इथे आपलं नैवेद्याचं ताट वाढून तयार आहे। आता आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेऊया। तर इथे मी नैवेद्य दाखवून घेतला आहे। पाणी ठेवूया। इथे माझा स्वामींना नैवेद्य दाखवून झाला आहे। आता मी स्वामी महाराजांची आरती करून घेणार आहे। आरती करून झाल्यानंतर मी स्वामीचरित्र सारामृताचं पठण केलं। मला इथे स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायला जवळपास 1 ते सव्वा तास लागला। यानंतर मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप केला आणि त्यानंतर 11 वेळा तारक मंत्राचे पठण केले। तर अशा अतिशय सोप्या आणि साध्या सेवा मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज केल्या। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी अतिशय सोप्या पद्धतीने स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला। श्री स्वामी समर्थ।